Sunnet News. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. असं मी कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधी म्हटलेलो नाही. आमच्याकडे संख्याबळ, महायुती संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत त्या 17 जागांपैकी ही जागा भाजपला सुटावी असं आमचा आग्रह होता. आमची संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र येऊन जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत संभ्रम आहे, कारण काँग्रेसचे जे उमेदवार त्यांनी माघार घेतली. रामदास पाटील यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. महाविकास विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे. आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाहीये. आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतोय, नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलतायत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यातली असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षातील असलेलं सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16 आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिंदू झाल्या. 11 जागा ज्या आहेत उर्वरित 11 जागा सुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पाहायला वाटतंय का? कारण दुसऱ्यांदा शिवसेनेत पोहोचताना पाहायला मिळते. हजारांचा एक गट त्यांच्याकडे लोकसभा अध्यक्षाकडे गेलेला आहे. तर त्यांच्यातला अंतर्गत विषय आम्हाला त्यात काही स्वारस्य नाही आहे. मग ते शिवसेनेमध्ये जे अंतर्गत जे काही सुरू आहे, त्यांचे जे खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या एकंदरीत हालचाली दिसत आहेत, त्यामुळे हा त्यांचा इंटरनल विषय, आमचं काय त्याच्यात रोल नाहीये किंवा आमचं काय त्याच्यामध्ये. परंतु निश्चित या सगळ्या गोंधळाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य सगळ्या ठिकाणी झालेला आहे. आजच्या विरोधक गोंधळलेले असं वाटतं का? माझी नीती काहीच नाही. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि जे काय घडत आहे ते आपोआप घडत आहे, जे आम्हाला पोषक होत आहे. या सर्व कृतीमध्ये भाजपाची एक सावध भूमिका आहे. सगळे नेते मंडळी हे त्यांचा अंतर्गत वाद असल्याचं बोलत आहेत. ते बरोबर आहे. त्यांच्या अंतर्गत काय विषय आहेत आम्हाला माहित नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे जे खासदार होते त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली स्पष्टच झालेलं आहे. ते कशामुळे घडतंय, काय घडतंय हा विषय त्यांचा अंतर्गत, आमचा त्याच्यात काही संबंध असं कारण नाही. नागेश पाटील आष्टेकर यांचं ऑपरेशन टायगर मध्ये नाव होत आहे. तुम्ही स्वागत करणार आहे? युतीमध्ये आलं स्वागत आहे ना. महायुतीमध्ये जे पक्ष आमच्यामध्ये असे येतील त्यांचं स्वागतच करू. ते शेवटी लोकसभेमध्ये आम्हाला बहुमत प्राप्त होत आहे. लोकसभेमध्ये महत्वाचे निर्णय आगामी काळामध्ये अपेक्षित आहे. हे निर्णय घेण्यामध्ये संख्याबळ आमचं वाढतंय, आपोआप वाढतंय. लोक हे विरोधकांच्या एकंदरीत सगळ्या या राजकीय ज्या घडामोडी घडतायत त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात झालेल्या निवडणुका, त्या निवडणुकीचे आलेले परिणाम आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो होतोय जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये, ते पाहता मला वाटतं की त्यांना जाणीव आहे. म्हणजे टीएमसीचा विषय असो, आपचा विषय असतो, सेवेचा विषय असतो, हे जे काही घडतंय हे त्यांना दिसतंय की आता हे काही टिकणारं हे जहाज नाही, बोलणारं जहाज आहे. त्यामुळे चव्हाण एक नॉन करप्ट पॉलिटिशियन म्हणून ओळखल्या जाते. त्यांचं वक्तव्य असं आहे की तुम्ही हे सगळं डिलिमिटेशन साठी करत आहेत म्हणून. राजकारण प्रश्न डिलिमिटेड राजकारणाचा विषय आहे का? डिलिमिटेशन राज्यात करायचंच आहे, आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचंच आहे, याच्यामध्ये काय राजकारण आहे? तर त्यांनी विरोधाला विरोध केला होता हे वास्तव आहे आणि त्यामुळे बिल पास होऊ शकलं नाहीये. आता सगळे काळे ढग बाजूला सरतायत आणि संख्याबळाचा अंदाज घेऊन तो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतच आहे. काय करायचं? एमआयएमचा किती प्रभाव तुम्हाला निवडणुकीत पाहायला मिळणार आहे? 20 मध्ये आहेत. कारण आणि काही आमचं काय त्यांच्याशी संपर्क नाही किंवा त्यांच्याशी आमचा कुठलाही संवाद नाहीये. त्यामुळे त्यांनी सत्सद्विवेक बुद्धीला विचार करून ते निर्णय घ्यावा योग्य वाटेल तो. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.